गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुत्वं नमामि। या ठिकाणी प्रत्येक संकष्टीच्या निमित्तानं सुरू असणारा हा नामयज्ञ सोहळा आणि आज अंगारकी संकष्टीच्या निमित्तानं पांडुरंगाच्या कृपेनं माझ्या भाग्याला आलेली ही आज ही सेवा। गोरंब्यामध्ये बऱ्याच वेळा येणं झालं होतं, पण इथं देखील इतका मोठा सत्संग असतो हे पहिल्यांदाच पाहायला मिळालं। इथं आल्यापासून आत्मा सबका मालिक म्हणजे आत्माच परमात्मा। आता महाराजांनी जे पद गायलं त्याच्यामध्ये सांगितलं आत्माच परमात्मा, आणि हा आत्मा परमात्मा जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला ज्ञान संपादन केलं पाहिजे। आणि याकरिताच असं वाटलं की या ठिकाणी आल्यानंतर अर्जुनाला देखील प्रश्न पडला होता की भगवंता तू इतके मला यज्ञ सांगत आहेस, पण त्या यज्ञापैकी कोणता यज्ञ मी करावा? तेव्हा भगवंत म्हटले अर्जुना, इतर सगळ्या यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ सर्वात मोठा। आणि हा ज्ञान यज्ञ सांगण्याकरताच भगवंताने 4थ्या अध्यायामध्ये सांगितलं तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः। अर्जुना, तुला जर ज्ञान प्राप्त आत्मज्ञान ब्रह्मज्ञान जर तुला प्राप्त करून घ्यावं असं वाटत असेल ना, तर तू एक काम कर, तू संतांना शरण जा। संतांना प्रणिपात म्हणजे नमस्कार कर, म्हणजेच शरण जा। इतकंच नाही, संतांची तू काया वाचा मनानं सेवा कर आणि त्यांची सेवा कर, त्यांना दंडवत घाल आणि मग त्यांना परिप्रश्न म्हणजेच अध्यात्मातल्या त्या ज्ञानासंबंधीचे काही प्रश्न तू तुझ्या गुरूंना म्हणजे सद्गुरूंना विचार। आणि असं जर केलास तर तुला ते ज्ञान प्राप्त होईल। म्हणून माऊलीने या श्लोकावर पहिली ओवी घातली, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी। ते ज्ञान सांगितलं, पहिलाच शब्द सांगितला ते या शब्दामध्येच काय आहे बघा, ते म्हणजे व्यापक। हे म्हटल्यानंतर तटस्थ होतं आणि ते म्हटल्यानंतर व्यापक होतं, आणि व्यापक एकच आहे ते म्हणजे ब्रह्म। म्हणजेच ते ज्ञान म्हणजेच कुठलं तर ते ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान, याची तुला प्राप्ती करून घ्यायची। त्यावेळेला भगवंत म्हटले अर्जुना, सहजासहजी या ज्ञानाची प्राप्ती होत नाही, त्यासाठी तुला सद्गुरूंच्याकडे जावं लागेल। आणि पहिला काय करावं लागेल तर तद्विद्धी प्रणिपातेन। प्रणिपात करणं म्हणजेच काय, जमिनीवर दंडवत घालणे, दीर्घ नमस्कार करणे आपल्या सद्गुरूंना। तुला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे ना, तर श्री गुरूंना काय कर, प्रणिपात कर। प्रणिपात केल्यानंतर बघा, ज्या वेळेला आपण नमस्कार करतो, ते नमस्कार करत असताना काय मनामध्ये भावना पाहिजे, आपण ज्या देहाला नमस्कार घालत आहोत त्या देहाला श्रेष्ठत्व देऊन स्वतःच्या देहाला गौणत्व देणं म्हणजेच प्रणिपात करणं। स्वतःच्या देहाला गौणत्व द्यायचं आणि ज्याला आपण नमस्कार करतो ते आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत या भावनेनं त्यांना प्रणिपात करायचा म्हणजे नमस्कार करायचा। माझे गुरुवरे म्हणतात प्रणिपात म्हणजे तेवढा शब्दापुरता व्यापक थोडासा अर्थ नसून दंडवत नमस्कार घाल। दंड म्हणजे काय हो, दंड म्हणजे काठी। दंड म्हणजे काठी। ज्या वेळेला काठी आपण आपल्या हातामध्ये पकडतो आणि ज्यावेळेला तिचा हात सोडतो तेव्हा ती काठी काय करते, जमिनीवर खाली कोसळते। म्हणजे ती जमिनीवर कोसळण्याकरिता तिला प्रथम आपला आधार सोडावा लागतो। अगदी त्याच न्यायानं या काठीला देखील सद्गुरू समोर दिसल्याबरोबर संसाराचा आधार सोडायचा आणि मग सद्गुरूंच्या समोर दंडवत घालायचं। ज्या वेळेला ती काठी दंडवत, दंड म्हणजे जी काठी पडते ती काठी पडताना कधी म्हणत नाही बरं मी पडताना मला कुणी बघेल का, मी पडले तर मोडेल का,
म्हणजे कोणतीही लाज भय शंका मनामध्ये न धरता जशी हातातला दंड तो जसा जमिनीवर कोसळावा ना, तसे संत किंवा सद्गुरू समोर दिसल्याबरोबर ही देहरूपी दंड सुद्धा त्याचप्रमाणे कोसळला पाहिजे. ते त्यावेळेला दंडवत घालताना असं म्हणत येता कामा नये, मी दंडवत घालताना कुणी मला बघेल का, मी दंडवत घालत असताना मला कुठे लागेल का. हे मनामध्ये जर शंका विपर्यास जर मनामध्ये घटलं तर काया वाचा मनानं तो प्रणिपात होऊ शकत नाही. आणि दंडवत घालणं किंवा नमस्कार करणं म्हणजेच अहंकार लयाला जाणं. कोणता मनुष्य दुसऱ्या मनुष्यासमोर झुकतो, ज्याच्यातला अहंकार लयाला गेलेला आहे ना, तोच नमतो. नम्र होणे म्हणजेच दंडवत घालणे, म्हणजे नमस्कार करणे. आणि संत तर आपल्याला सांगतात, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. जो नम्र आहे ना, तोच भगवंत जो आतमध्ये कोंडलेला आहे त्याची प्राप्ती करून घेऊ शकतो, कारण आत्मा सबका मालिक. मग असा हा प्रणिपात आपण घालतो का आपल्या गुरुवर्यांना? नाही, आम्हाला इतका कुठे वेळ असतो. आम्ही समोर गेलो, संतांच्या समोर गेले की हां असं केलं की चालला पुढे. पण भगवंत स्वतः जर अर्जुनाला सांगत असतील, अर्जुना तुझ्यामध्ये जो मोह निर्माण झालाय ना, त्याचं कारण काय आहे, तर तुला आत्मज्ञान नाहीये. आणि हे बघा, जगातली सर्व ज्ञान जरी प्राप्त केली आणि एक आत्मज्ञान जरी प्राप्त केलं नाही तरी काहीच प्राप्त केलं नसल्यासारखं आहे. आणि केवळ एका ब्रह्मज्ञानाची जर प्राप्ती झाली तर सगळंच प्राप्त केल्यासारखं. ती आघवीची ज्ञानी केली येणे स्वप्ने, जैसा वातोर्मी गगने गिळी जाते अंती. माऊली म्हणतात, एका आत्मज्ञानाशिवाय ब्रह्मज्ञानाशिवाय इतर जे आपण ज्ञान कमवतो मिळवतो ना, ती ज्ञान कशी आहेत, तर आकाशामध्ये वारा उठावा आणि तो आकाशातच जसा विरून जावा ना, तसे संसारातलं ज्ञान आहे म्हणून सांगितलं. बघा, संसारामध्ये आपली धडपड असते. आपण महिला मंडळ तरी मोबाईल ओपन करतो आणि मोबाईलमध्ये ही मला रेसिपी शिकायची आहे, ती मला रेसिपी शिकायची आहे, ज्ञान घेत असतो. पण हे ज्ञान घेतो आपण, पण ही सगळी ज्ञान कशी आहेत सांगितली, वारं जसं यावं आणि आकाशात विरून जावं तशी ही सगळी ज्ञान आहे. एक ज्ञान ते ज्ञान पैगा बरवे, म्हणजे ते ब्रह्मज्ञान, ते आत्मज्ञान श्रेष्ठ ज्ञान आहे. आणि त्याची प्राप्ती करण्याकरिता अर्जुना तुला पहिल्यांदा तुझ्या सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे, म्हणजे दंडवत नमस्कार केला पाहिजे. मग हा नमस्काराचा परिणाम काय होतो, तर आपल्या ठिकाणी असलेला अहंकार तो अहंकार जातो. मग या जीवाच्या ठिकाणी कुठला कुठला अहंकार आहे, परिस्थितीला धरून अहंकार, बुद्धीला धरून अहंकार, सौंदर्याला धरून अहंकार. आणि या अहंकारापैकी बघा, सौंदर्याला धरून जरी अहंकार केला तर सौंदर्य जसं आत्ता आहे तसं म्हातारपणी असत नाही. मग सौंदर्याला धरून अहंकार असावा का? परिस्थितीला धरून सुद्धा अहंकार असू नये, कारण काल जशी परिस्थिती होती तशी आज असेल याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे अहंकार लयाला जायचं असेल तर भगवंत म्हटले, पहिला एक काम कर, तद्विधी प्रणिपातेन. प्रणिपात म्हणजे दंडवत नमस्कार, दीर्घ नमस्कार तो तुझ्या सद्गुरूंना कर, संतांना नमस्कार कर. असं का सांगावं असं वाटलं, कारण या जगतामध्ये 3 गोष्टी शास्त्रानं दुर्लभ सांगितल्या. दुर्लभं त्रयमेव एतद् दैव हेतानुग्रह. त्याच्यामध्ये काय काय सांगितलं, मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम आणि महापुरुष संश्रयः. जगतामध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. त्यातली पहिली गोष्ट दुर्लभ कुठली सांगितली, तर मनुष्यत्व मिळणं दुर्लभ सांगितलं. तुम्हा आम्हाला हा जो देह मिळाला आहे ना, हा काक टाळी न्यायाप्रमाणे मिळावा. जसं आंधळ्यानं टाळी वाजवावी आणि त्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा, अगदी त्याच न्यायानं पाप पुण्य समान झालं या जीवाचं, आणि हा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. 84 लक्ष योनीमधून हा जीव भोगता भोगता पाप पुण्य समान होतं, आणि मग हा जीव नरदेहामध्ये जन्म घेतो, आणि मग नरदेहाची प्राप्ती आहे. म्हणून मनुष्यत्व सुद्धा दुर्लभ सांगितलं. 84 लक्ष योनी फिरल्यानंतर जर पाप पुण्य समान झालं तरच या देहाची प्राप्ती आहे. त्यामुळे मनुष्यत्व दुर्लभ सांगितलं. म्हणून अर्जुना, आता मिळालंय ना, तर त्या ज्ञानाची तू प्राप्ती करून घे. मनुष्यत्व, मुमुक्षत्व दुर्लभ सांगितलं. सहस्रावधी मनुष्यापैकी क्वचित एखाद्यालाच मला मोक्ष मिळावा असं वाटतो. आम्हाला असं वाटतं का हो?
तुम्ही आम्ही सगळे या मठामध्ये येतो, सद्गुरूंना नमस्कार करतो, पण माझा उद्धार व्हावा ही तळमळ कुणामध्ये सांगा? आम्ही संसारातल्याच गोष्टी घेऊन येतो. आता काय अमुक अमुक पहिला मजला झालाय, आता पुढच्या वर्षी माझा दुसरा मजला झाला पाहिजे. पण संत सांगतात अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. तुला मिळेल सगळं तुझ्या प्रारब्धानुसार, जे जे तुझ्या प्रारब्धात आहे ते तुला मिळणार आहे. पण या ज्ञानाची प्राप्ती मात्र तू प्रयत्न केलास तरच होणार. आम्ही काय करतो, संसार हा काय करतो माहितीये का, प्रयत्नाधीन ठेवतो आणि प्रारब्ध आणि परमार्थ हा प्रारब्धावर ठेवतो. माझ्या नशिबात असेल तर मला संकष्टीचं प्रवचन मिळेल, असं आम्ही प्रारब्धावर परमार्थ सोडतो. पण माझे गुरुवर्य म्हणतात की परमार्थ हा प्रयत्नाधीन असला पाहिजे. प्रयत्न केला तर देवाची प्राप्ती आहे, नाहीतर असेल हरी असं म्हणून परमार्थ होत नाही. म्हणून सांगितलं की मनुष्यत्व मुमुक्षत्व, ज्या वेळेला आपण देवासमोर सद्गुरूंच्या समोर जातो त्यावेळेला का जातो, तर मला मोक्ष मिळाला पाहिजे, या ह्यानं गेलं पाहिजे. एकच ज्ञान प्राप्त करून घेतलं की शास्त्र सांगतं बाकी तुला काही प्राप्त करून घेण्याचं शिल्लकच राहत नाही. बघा, एक तुम्हाला छोटासा दृष्टांत सांगते. एका राज्यामध्ये जी अधार्मिक वागणारी लोक असतात, गुन्हा करणारी असतात, त्यांना काय केलं की त्या राजानं, त्या राजानं त्यांना तुरुंगवासात नेऊन घातलं. आणि ज्या दिवशी राजाचा वाढदिवस होता त्या दिवशी समोर अशी सगळ्यांना कैद्यांना बसवलं आणि सांगितलं, प्रधान सर्व कैद्यांना मुक्त करा. प्रधान हुशार होता. प्रधान म्हटला, नाही राजेसाहेब, सर्वांना जर मुक्त केलं तर परत आपल्या या राज्यामध्ये अराजकता माजेल, परत अधर्म वाढेल, सगळ्यांना मुक्त करून नाही चालत. मग काय करावं? काय नाही म्हणे, आज तुमचा वाढदिवस आहे ना, तुम्ही सिंहासनावर बसा, जो जो कैदी जो जो मागेल ते ते त्याला देऊन टाका. सगळी अशी बसली होती. राजाने प्रश्न केला, बोला, आज मी खूप खुश आहे, कुणाला काय हवं आहे ते मी देणार. बघा, देव समोर, सद्गुरू आपल्या समोर असतात, पण आपण काय देवाकडे किंवा सद्गुरूकडे मागतो. एक कैद्याला त्या विचारलं, उठ, तुला काय हवं? तो म्हटला, या तुरुंगामध्ये मच्छर फार झालेत, ढेकणं फार झालेत, जरा काही औषध मिळालं तर बघा. ठीक आहे, लिहून घेतलं. दुसऱ्याला विचारलं, नाही म्हणे, मागच्याच कैद्यांची कपडे आम्हाला घालायला देतात, जरा नवीन दिली तर बरं होती. तिसऱ्याला विचारलं, ते म्हटलं, शिळं पाकं खायला देतात, जरा ताजं अन्न दिलं तर बरं होईल. असं प्रत्येकाला काही ना काहीतरी विचारलं, पण प्रत्येकानं लौकिकातलीच मागणी केली. एका कोपऱ्यामध्ये एक कैदी बसला होता, त्याला विचारलं, अरे तुला काय नको? तो म्हटला, मी मागेल ते देणार का? हो म्हटले, ज्याला जे हवं ते मी आज देणार आहे. तो कैदी उठला आणि म्हटला, राजेसाहेब, मला तुरुंगातून मुक्त करा. आता ऐका, तो मुक्त झाल्यानंतर त्याला घरचं खायला मिळणार नाही का हो? त्याला चांगलं घालायला मिळणार नाही का? त्याला चांगलं झोपायला मिळणार नाही का? मग मुक्त होण्यामध्ये जर सगळं मिळत असेल, असं असताना सुद्धा हा जीव संसारातल्या सगळ्या गोष्टी का मागतो देवाकडे? एक मोक्ष जर मिळाला तर बाकी काही मागण्याची गरज नाही. अरे मोक्ष मोक्ष म्हणजे तरी काय? माझे गुरुवर्य नेहमी म्हणतात, मोक्ष मोक्ष म्हणजे, अरे मेल्यानंतर मोक्ष कुणी बघितलाय? जिवंत असतानाच आनंद देणे आणि आनंद घेणे हा खरा मोक्ष. आणि असा मोक्ष जर आपल्याला या जन्मात मिळाला तर या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय सांगितलं? मुमुक्षत्व दुर्लभ सांगितलं. क्वचित एखाद्यालाच मोक्षाची इच्छा होते हो, सगळ्यांना नाही वाटत मला मोक्ष मिळावा. बरं, एवढंच नाही, मनुष्यत्व दुर्लभ, मुमुक्षत्व दुर्लभ, तसंच महापुरुष संश्रय हा म्हणजे महापुरुषाचा आश्रय मिळणं सुद्धा दुर्लभ. जसं महाराज आत्ताच बोलले, संत जोपर्यंत देहाने या ठिकाणी आहेत तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही. संत जोपर्यंत काळाच्या पडद्याआड जात नाही तोपर्यंत ते संत आपल्याला जाणू येत नाहीत. म्हणून संत जोपर्यंत आहेत त्यांचा आश्रय मिळणं हे सुद्धा महादुर्लभ झालंय, कारण महापुरुषच दुर्लभ झाले. कारण या साधनेमध्ये तीव्र साधना केल्यानंतर क्वचित एखादाच शेवटच्या पदापर्यंत पोहोचतो आणि तो महापुरुष, त्याचा आश्रय मिळणं हे सुद्धा दुर्लभ सांगितले.
मग तो महापुरुष कसा, ते सद्गुरू कसे असले पाहिजेत? शाब्दे परेच निष्णातम. माझ्या नाथबाबांनी एक ओवी सांगितली, जो शब्द ज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदे सदा डुल्लतू शिष्य प्रबोधनी समर्थू यथा उचितू निज भावे. सद्गुरू कसे असले पाहिजेत? जो शब्द ज्ञाने पारंगतू, ते सद्गुरू कसे असले पाहिजेत? प्रत्येक शास्त्राचा अभ्यास केलेले ते असले पाहिजेत. ब्रह्मानंदे सदा डुल्लतू, ब्रह्मज्ञानाचा अनुभव घेतलेले, ब्रह्मानंदामध्ये ब्रह्मविद ब्रह्मेव भवती असं त्यांची अवस्था असली पाहिजे. आणि काय सांगितलं? शिष्याकरिता सतत त्यांच्या मनामध्ये तळमळ झाली पाहिजे की या माझ्या शिष्याचा उद्धार झाला पाहिजे. असं देखील दयाळूपणा सुद्धा त्यांच्या ठिकाणी असला तर त्यांना म्हणावं सद्गुरू. नाहीतर आता गुरु भरपूर झाले महाराज. मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आईते, जो भेटवी सद वस्तू ते श्रीकृष्ण त्यासी सद्गुरू माने. स्वतः भगवंतांनी भागवतामध्ये सद्गुरूंची व्याख्या सांगितली. कुणाला सद्गुरू म्हणावं? जो त्याचं आपल्याला भेट घालून देतो ना, म्हणजे मीच ब्रह्म आहे याचा अनुभव जो करून देतो ना, त्याला सद्गुरू म्हणा. नाहीतर घरोघरी गुरु आहेतच म्हणे, मंत्र तंत्र उपदेश ते असे गुरु आहेत, पण ते गुरु तुम्हाला लौकिकातलं काहीतरी देऊ करतील, पण ते ब्रह्मज्ञान, ते ज्ञान पैगा बर्वे ते आपल्याला देऊ शकत नाही. म्हणून भगवंत सांगतायत अर्जुना, त्या ज्ञानाची तुला प्राप्ती करायची आहे ना, तद्विधी प्रणिपातेन, तर तू त्यांना दंडवत घाल. दंडवत घातलास की तुला नम्र होता येईल, आणि एकदा का नम्र झालं की परमार्थाच्या दालनामध्ये प्रवेश करता येतो. आणि मग सांगितलं परिप्रश्नेन सेवया. अर्जुना, नुसतं जाऊन संतांना सद्गुरूंना नमस्कार नको घालू, तर त्यांना परिप्रश्न कर. आता परिप्रश्न म्हटलं तर आपणही सद्गुरूंच्याकडे येतोच की, पण शास्त्रामध्ये दोन प्रकारचे प्रश्न सांगितले, एक अभ्युदय आणि एक निश्रेयस. अभ्युदय म्हणजे लौकिकातले प्रश्न आणि निश्रेयस म्हणजे पारमार्थिक प्रश्न. आता तुम्ही आम्ही आपलं स्वतःचं काय करायचं, चिंतन करायचं की मी संतांच्या जवळ गेल्यानंतर काय प्रश्न विचारतो. अभ्युदयातले म्हणजे लौकिकातले जर प्रश्न विचारले तर विषयामध्ये अजून आपण गोवले जाऊ, आणि निश्रेयस म्हणजे निवृत्तीकडे जाणारे जर प्रश्न विचारले तर मोक्ष आपल्यापासून अजिबात लांब नाही. आपण जातो, आता मीच शिवगडवर गेल्यानंतर त्या ठिकाणी बरेच साधक भेटायला येतात. त्यातले बरेच जण विचारतात बरं का आमच्या काकांना, काका आमच्या विहिरीला पाणी लागेल का? मुलाचं वय 26 झाले काका, अजूनही लग्नाचं जमत नाही. हे लौकिकातले प्रश्न आहेत. आणि असे लौकिकातले प्रश्न विचारणं म्हणजे आत्मा राम रूपी हिरा टाकून काच खंड गोळ्या करण्यासारखं. आत्मा राम रूपी हिरा टाकायचा आणि काचेचे तुकडे गोळा करायचे. अरे हिरा टाकल्यानंतर काचेचे तुकडे जर गोळा करू लागलो तर हात रक्ताळल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणजे संसारातल्या जर गोष्टी आपण सद्गुरूंच्याकडून मागू लागलो तर हात रक्ताळणं म्हणजेच काय, फक्त दुःखाचाच वाटा आपल्या भाग्याला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सद्गुरूंच्याकडे गेल्यानंतर सुद्धा परिप्रश्न विचारा. म्हणजेच काय विचारा. मगाशी तर तुकडोजी महाराजांचं सुद्धा सुंदर भजन लावलं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा एक पद होतं, मला ते आता नाही एकदमच सांगता येणार, पण त्या पदाचा अर्थ सांगते तुम्हाला. सुंदर होतं ते तुकडोजी महाराजांचं पद, की सद्गुरूंच्याकडे गेल्यानंतर आत्म्यासंबंधी प्रश्न विचारा. कारण आत्माच परमात्मा तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो. तो हृदयातच आहे हो. त्याच्या संबंधी प्रश्न विचारा आणि त्याला जाणून घ्या. गुरुवर्य माझे डॉक्टर काका ज्या वेळेला व्यवसाय करत होते डॉक्टरकीचा, त्यावेळी त्यांच्या दवाखान्यामध्ये एक पाटी लावली होती. जर कुणी गेला असाल, तुम्हाला आठवत असेल तर बघा. 3 प्रश्न होते बरं का महाराज. त्याच्यामध्ये लिहिलं होतं, कोण आहेस, काय करीत आहेस, लक्षात आहे ना. हे 3 वाक्य होती. लहान असताना आम्ही डॉक्टर काकांच्याकडे जायचं पेशंट म्हणून, वाचत होतो पण हसत होतो. पण काकांच्याच आशीर्वादाने ते 3 प्रश्न काय होते आता थोडं थोडं कळू लागले महाराज. कोण आहेस, ज्यावेळेस सद्गुरू सांगतात ना तत्वमासी, ते तू आहेस, तेव्हा या साधकाची जबाबदारी आहे अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म कसा आहे हे जाणून घेण्याची जबाबदारी या साधकाची.
म्हणून सद्गुरूंच्याकडे गेल्यानंतर ब्रह्मासंबंधी प्रश्न विचारावे. आत्मा म्हणजे काय, आत्म्याचा आणि माझा संबंध काय, आत्मा तुम्ही व्यापक आहे म्हणता तर कसा व्यापक आहे हे तुम्ही मला जाणून द्या, असं सद्गुरूंच्याकडे जाऊन निश्रेयसाचे प्रश्न विचारले तर निवृत्तीकडे जाऊ, मोक्षाकडे जाऊ आपण. एक सुंदर कथा आहे बघा. नचिकेत पुराणातील कथा आहे. एकदम लहान बाळ होते आणि वज्रश्रवा वडील त्याचे. त्यांनी एक यज्ञ ठेवला आणि त्या यज्ञामध्ये असं आव्हान केलं की जो जो येईल त्याला मी माझ्या संपत्तीतलं सगळं काही देऊ करेल. यज्ञ मोठा यज्ञ झाला. मी का सांगाले, प्रश्न काय विचाराले. मोठा यज्ञ झाला, यज्ञामध्ये सगळे ब्राह्मण आले, सगळं मिळणार आहे म्हटल्यानंतर गर्दी खूप वाढली महाराज. सगळीकडेच तसं असतं नाही का, मिळणार आहे म्हटले की गर्दी. पण अशाच सत्संगामध्ये आपल्याला काय मिळतं ना हे बसलेल्यांना अधिक सांगण्याची गरज नाही. आणि तो नचिकेत एकदम 7-8 वर्षाचा मुलगा आणि वज्रश्रवा त्याचे वडील. गर्दी वाढली, यज्ञ झाला आणि यज्ञ झाल्यानंतर त्या राजानं काय केलं, नचिकेताच्या वडिलांनी ज्या भाकड गायी झाल्या होत्या, ज्या दूध देत नव्हत्या, त्या दान देऊ लागले. काय अनाऊन्स केलं होतं की माझ्या संपत्तीतलं सगळं काही यज्ञामध्ये येणाऱ्यांना मी दान करणार. आणि काय देऊ केलं, भाकड गायी देऊ केल्या. त्यावेळी नचिकेतानं ऐकलं होतं. नचिकेतानं असं वडिलांचा शर्ट धरून ओढला आणि सांगितलं, काय करताय बाबा तुम्ही. ते म्हटले, काय दान द्यायचं आणि काय द्यायचं नाही हे तुझ्याकडून मला शिकण्याची गरज नाही, तू लहान आहेस, तुला काय कळतं म्हणे. नाही बाबा, तुम्ही बोलला होता ना माझ्या संपत्तीतलं देणार आहे, मग तुम्ही ह्या दूध न देणाऱ्या गायी का देता. वडील म्हटले, तुला एवढी अक्कल आली का म्हणे, काय दान द्यायचं आणि काय नाही, काय सांग बरं काय दान द्यायचं असतं. त्यावेळेला नचिकेत एवढा लहानसा, पण तो म्हटला की आपली आवडती वस्तू दुसऱ्याला देणं म्हणजे दान देणं बाबा. दान देताना तो घेणारा जो आहे त्याची गरज बघून दान द्यायचं नाही बाबा, आपली गरज म्हणून आपण दान द्यायचं असते बाबा म्हटलं. एवढं सांगितलं तरी त्या राजावर काही परिणाम झाला नाही. शेवटी नचिकेतानं त्यांना सांगितलं की बाबा, मला जर तुम्हाला दान द्यायचं असेल तर तुम्ही कुणाला द्याल. असं सतत दिवसभर पिडू लागला हो. मला जर तुम्हाला दान द्यायचं असेल तर तुम्ही कुणाला द्याल. 2-3 वेळा टाळलं त्याला, पण नंतर खूपच त्रास देऊ लागला. म्हणून बाबांनी रागाने उत्तर दिलं, तुला मी यमदूताला दान दे. आणि ते आत्यासारखे शब्द फिरवणारे नव्हते बरं. आता आम्ही कितीतरी वेळा शब्द फिरवतो. घरामध्ये जरा वैताग झाला की जातो मी घर सोडून, जाऊन राहते त्या आश्रमामध्ये. 1 दिवस झाला की दुसऱ्या दिवशी आमचे डोळे दरवाजाकडे लागतात, कोण मला न्यायला येते काय. म्हणजे आमचं वैराग्य जे असतं ते क्षणिक वैराग्य असतं. पण तो एवढं 7-8 वर्षाचं बालक, तो म्हटला यमदूताला तुम्ही मला दान देताय, कुठे भेटेल यमदूत म्हटल्यानंतर जा तिकडे म्हटले. सहज चालू लागला महाराज. 3 तास चालत होता. चालताना 2 दूत दिसले. त्यांना विचारलं, मला यमराजांना भेटायचं आहे. यमराज कुठे भेटतील. ते म्हटले आता इथं नाही आहेत, ते 3 दिवसांनी येणार आहेत. तो यमराजाच्या दरवाजामध्ये बसून राहिला नचिकेत. पुराणातील कथा, पुराण उघडा म्हणजे कळेल. त्या ठिकाणी बसल्यानंतर नचिकेत सगळा भूतकाळ आठवत होता. मी काय वडिलांना विचारलं, म्हटला वडिलांनी कसं दान दिलं. त्यावेळेला यमराज 3 दिवसांनी आल्यानंतर नचिकेताला विचारलं, नचिकेता अरे एवढा लहान तू आणि तुला माझ्याकडं तुझं काय काम, चल दरबारामध्ये. दरबारात घेऊन गेल्यानंतर यमराज खुश झाले आणि म्हटले, माग, तुला 3 वरदान सांगतो मी, माग म्हटले. त्यावेळी नचिकेताने सांगितलं की माझ्या वडिलांचा राग शांत व्हावा आणि त्यांनी मला पहिल्यासारखंच प्रेम करावं. काय वरदान मागितलं बघा. आणि 3रं वरदान ज्या वेळेला मागायला सांगितलं त्यावेळेला नचिकेताने सांगितलं की तुम्हाला जर मला वरदान द्यायचंच असेल तर मला आत्म्याचं स्वरूप सांगा. हे निश्रेयस मधला प्रश्न, हे सांगायचं होतं. एवढंसं छोटंसं बालक जर मला आत्म्याचं स्वरूप सांगास म्हणत असेल, आणि या सत्संगामध्ये तर इथलं ब्रीद वाक्य आहे. काय वाक्य आहे, आत्मा सबका मालिक. मग आत्मा सबका मालिक, आत्मा सबका मालिक फक्त घोकून नाही होणार. तो सबका मालिक कसा आहे हे सुद्धा सद्गुरूंच्याकडे आल्यानंतर विचारून घेतलं पाहिजे.
आणि जेव्हा नचिकेताने सांगितलं मला आत्म्याचं स्वरूप सांगा, तेव्हा यमदूत मात्र म्हटला तू घरी जा आणि असं तुला आत्म्याचं स्वरूप सहज सांगता येणार नाही, सद्गुरू करून घे आणि अभ्यास कर आणि मग त्या तत्वज्ञानापर्यंत तुला पोचता येईल. म्हणून त्याला परत घरी पाठवलं. म्हणून हे ज्ञान कसं आहे, अभ्यासाशिवाय सहज प्राप्त होणे शक्य नाही. अभ्यासाहुनी ग. तुकोबाराया म्हणतात असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. तुकोबाराया म्हणतात कुठलीही एखादी गोष्ट असते ना ती प्राप्त होते, पण त्याच्यासाठी दृढ अभ्यास पाहिजे. कसा अभ्यास पाहिजे? ओले मूळ भेदी खडकाचे अंग, तसा अभ्यास पाहिजे. बघा साधक मंडळी, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की ज्या वेळेला बिल्डिंग उभी राहते किंवा पाण्याची टाकी उभी राहते, त्याच्यावर वडाचं किंवा पिंपळाचं झाड उगवतं की नाही? आपल्या सुद्धा स्लॅबवर उगवतं. मग सांगा ते ज्या वेळेला उगवतं त्यावेळेला तो स्लॅब किंवा तो खडक किती कठीण असतो. मग एवढंसं त्या झाडाचं मूळ इतकं कोवळं, अगदी नखानं सुद्धा कुरतडलं तरी कुरतडलं जाईल, ते मूळ त्या खडकामध्ये किंवा त्या स्लॅबमध्ये कसं काय आतमध्ये जातो? म्हणून तुकोबाराय म्हटले असाध्य ते साध्य करिता सायास, ओले मूळ भेदी खडकाचे अंग. ते मूळ रोज अभ्यास करते, आत जायचंय आत जायचंय असं करून ते भेग पडताना आतमध्ये जातं. अगदी त्याच न्यायानं या सुद्धा जीवानं जर सतत अभ्यास केला, आत्मा सबका मालिक, कसं मालिक आहे, काय आत्म्याचं स्वरूप आहे, असं जर संतांच्या जवळ आल्यानंतर आणि सद्गुरूंच्याकडेच गेल्यानंतर जर प्रश्न केला तर सद्गुरू त्या ज्ञानापर्यंत या जीवाला शिवाय पोचवल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून माऊली म्हटल्या ते ज्ञान पैगा बरवे, जरी मणी आखी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. म्हणून भगवंतांनी खूप सुंदर सांगितलं, प्रणिपात सांगितला, परिप्रश्न सांगितला आणि परिप्रश्न सांगितल्यानंतर मग मात्र भगवंत म्हटले हे बघ अर्जुना, दंडवत घातलास, सद्गुरूंना प्रश्न देखील विचारलास, पण संतांची सेवाच जर केला नाहीस तर. म्हणून संतांची सेवा हे देखील काय आहे, सद्गुरूंची निष्ठा सांभाळण्याचा एक मार्ग आहे. ज्या वेळेला सद्गुरू आपल्यामध्ये देहाने उपस्थित असतात, देहाने असतात, त्यावेळेला सद्गुरूंची सेवा या शरीरानं केली पाहिजे. आणि ज्या वेळेला सद्गुरू आपल्या ठिकाणी नसतील तर त्यांनी दिलेल्या बोधावर आरूढ होऊन समाजाची सेवा केली पाहिजे. म्हणजे ही देखील सद्गुरूंचीच सेवा. तुकोबरायांसारखा महापुरुष, 5वा वेद ज्यांनी निर्माण केला, ते जर सेवा मागत असतील, तुमची या दासीचा दास करून ठेवा. तुकोबराया म्हणतात दासांचा दास करून ठेवा, संतांची मागणी असते. म्हणून दास्यत्व सुद्धा काय केलं पाहिजे, स्वीकारता आलं पाहिजे. इथं आल्यानंतर आश्रमातच नाही, सद्गुरूंच्या समोर आल्यानंतर अंगण झाडण्यापासून अगदी सद्गुरू ज्या ठिकाणी बसतात त्या बसण्याचा आसन नीट करण्यापर्यंत सगळी सेवा या शरीरानं झाली पाहिजे. कारण ज्ञानाचं घर म्हणजे सद्गुरू आणि त्या ज्ञानाच्या घराचा उंबरठा म्हणजे सेवा. तेच सेवा हा दारवंटा. परमार्थाच्या दालनामध्ये जर पाय टाकायचा असेल तर सेवा रूपी उंबरठा पार करूनच मग आतमध्ये पाय टाकावा लागतो. कारण ते ज्ञानाचं घर आपल्याला आपलंसं करून घ्यायचं असतं. माऊलींनी तरी ज्ञानेश्वरीमध्ये या महापुरुषांच्या सावलीचं देखील उदाहरण सांगितले. म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी पाऊली, या कारणे मी सावली न संडी तुझी. माऊली म्हणतात अशा महापुरुषांची सेवा करणं म्हणजे त्यांच्या सावलीमध्ये राहणं. आता वृक्षाची सावली आणि सद्गुरूंची सावली या दोन्हीतला फरक आहे का? ज्या वेळेला आपण उन्हातून चालत असतो त्यावेळेला खूप दमतो, भागतो आणि मग आपल्याला एका दाट वृक्षाची जर सावली मिळाली तर त्या सावलीमध्ये आपण बसतो आणि आपला शीन घालवतो. बरोबर आहे ना? शीन गेल्यानंतर मग पुढच्या प्रवासाला जायला निघतो आपण. आता परत लक्ष द्या, वृक्षाच्या सावलीमध्ये दोष आहेत पण सद्गुरूंच्या सावलीमध्ये दोष नाहीत. वृक्षाची सावली पांतस्थाला दाट सावली देते आणि जन्म मृत्यूच्या चक्रात सापडलेल्या जीवाला सद्गुरू रूपी काय करतात, संसार शांताची सावली देतात.
जन्म मृत्यूच्या तडाख्यात सापडलेलो आहोत आपण. कारण उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिगा. जन्माला आल्यानंतर मृत्यूलोक असल्यामुळं मरावं लागतं आणि मरताना जर वासना किंवा कर्म शिल्लक राहिलं तर पुन्हा आणि जन्माला यावं लागतं. हे रहाट गाडगं चालू राहतं. या रहाट गाडग्यातून जर सुटका करून घ्यायची असेल तर सद्गुरूंच्या सावलीमध्ये राहिलं पाहिजे. आता वृक्षाच्या सावलीतले दोष ऐका. वृक्ष वटला म्हणजे झाड जर वटलं किंवा झाड तुम्ही तोडलं, झाड उन्मळून पडलं तर झाडाचा, त्या सावलीचा आश्रय नाशाबरोबर नाश होतो. लक्षात आलंय ना? झाडाचा सावलीचा नाश कसा होतो? झाड पडल्यानंतर झाडाची सावली राहत नाही, म्हणजे आश्रय नाशाबरोबर त्या सावलीचा देखील नाश होतो. सद्गुरूंची सावली अशी नाहीये. सद्गुरूंचा देह जरी काळाच्या पडद्यावर गेला तरी त्यांनी दिलेली तत्वज्ञानाची जोड ही अखंड आपल्याला सावली देत राहते. त्यामुळे सद्गुरूंची सावली ही विद्यमान आहे. इतकंच नाही, झाडाची सावली कशी आहे बघा. झाडाच्या सावलीमध्ये चंचलता आहे. झाडाची सावली कशी असते हो? सकाळी ज्यावेळेस सूर्य उगवतो त्यावेळेला कुठे? पश्चिमेकडे सावली पडेल. दुपारी 12 वाजता वृक्षाच्या खाली असेल आणि सायंकाळी ती सावली कुठे असेल? पूर्वेकडे असेल. म्हणजे त्याच्यामध्ये चंचलता आहे. त्या सावलीची प्राप्ती करून घेण्यासाठी त्या सावलीत बसणाऱ्याला देखील इकडं तिकडं पळावं लागतं. पण सद्गुरूंची सावली ही सुस्थिर असल्यामुळं सद्गुरूंचे एकदा पाय धरले की त्या शिष्याला दुसरीकडे सावलीकडे कुठेही जाण्याची गरज नाही. एवढंच आहे का? नाही. तर वृक्षाची सावली ही कधी असते आणि कधी नसते. आता कधी असते? दिवसभरात असते, पण संध्याकाळी. तशी सद्गुरूंची सावली नाही. सद्गुरूंची सावली ही अखंड त्याच्या शिष्यांसोबत असते. म्हणून सद्गुरूंची सावली ही विद्यमान, सुस्थिर आणि अखंड त्या शिष्याबरोबर असते. म्हणूनच कदाचित माऊलींनी संसार शांताची सावली म्हटलं असावं. म्हणून साधका तू माऊली. आता मुळात अर्जुनाला ज्ञान देण्यासाठी भगवंताला असं का वाटलं असेल की या अर्जुनाला मी ज्ञान दिलं पाहिजे, या ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. तुम्हा आम्हाला सुद्धा आता ज्ञान मिळावं असं वाटते, परमार्थातलं ज्ञान मिळावं असं वाटू लागले. पण कशा करता वाटू लागले हो? का अर्जुनाला भगवद्गीता सांगितली? अर्जुनाला झालेला मोह अर्जुनामधला काढण्याकरिता भगवद्गीता आणि ह्या ज्ञानाच्या गोष्टी. मग तुम्हा आम्हाला मोह होत नाही का? बोला की, होतो की नाही? कशा कशाचा होतो? अर्जुनाला स्वजनाविषयी मोह झाला होता. आम्हाला कशा कशाविषयी होतो? अहो ताई, कशाविषयी होत नाही ते सांगा, नाही का? सगळ्याच गोष्टीविषयी मोह होतो. मग अर्जुनाचा मोह घालवण्याकरता जर भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी असेल तर अर्जुनाच्या निमित्तानं ती भगवद्गीता आणि ती ज्ञानेश्वरी आपल्याकरता आहे. म्हणजे आपल्यातला सुद्धा मोह घालवण्याकरता आहे. 400 पारायण केली आणि मोह जर गेला नसेल तर पारायण करून का उपयोग झाला हो? धोंडा महाराज देगलूरकर नाव ऐकून माहीत असेल. ज्या वेळेला अपघातामध्ये मुलगा गेला पण भगवद्गीता त्यांची अखंड चालू राहायची. ज्यावेळी ते भगवद्गीता सांगत असत त्यावेळेला लोक त्यांना बोलवायला येत होती. म्हणजे मरणानंतर लगेचच त्यांनी थांबवली नाही भगवद्गीता. बरेच लोक येऊन म्हणे लागले की अहो तुमचं ते थांबवा, बरेच लोक तुम्हाला बोलवायला येतात. त्यावेळी त्यांनी जे उत्तर दिलं ते ऐका. ते म्हटले भगवद्गीता कशा करता? मोह घालवण्याकरता. आणि मी माझ्या जर पुत्राचा मोह घेऊन जर भगवद्गीता सांगण्याचं बंद केलं तर भगवद्गीतेतून मी काय घेतलं? अशी जर भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी जर प्रत्येकाला कळली तर खऱ्या अर्थानं नामदेव महाराज म्हणतात तसं एक तरी ओवी अनुभवावी. पाठ करावी, वाचावी नाही. पाठ करावी नाही सांगितलं, कारण पाठांतराचं कसं असतं माहिती का? माझ्या गुरुवारींचा दृष्टांत सांगते तुम्हाला. भला मोठा पूर आला होता. त्या पुलामधून एक ओंडका वाहत येत होता. त्या ओंडक्यावर काय होतं? एक पेटी होती, सोन्याने भरलेली पेटी होती. त्या पेटीच्या बाजूला सगळी रत्न लावली होती आणि त्या पेटीच्या कडेला त्या ओंडक्यावर एक बेडूक बसला होता. ऐकताय ना? त्या बेडक्याला जेवढी पेटीची किंमत तेवढीच फक्त पाठांतरासाठी जर गीता आणि ज्ञानेश्वरी वापरली तर तेवढीच त्याची. म्हणून नामदेव महाराज म्हटले एक तरी ओवी अनुभवावी. अनुभवा आपल्या जीवनामध्ये जर उतरवला तर संपूर्ण ज्ञानेश्वरी कळल्यासारखीच.
मग अर्जुनातला जर मोह घालवण्यासाठी ते ज्ञान, बरोबर ज्ञान त्याला सांगतायत की तू प्राप्त करून घे, आणि ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सांगितलं प्रणिपात कर, परिप्रश्न विचार आणि तू सद्गुरूंची सेवा कर. मग सद्गुरूंची सेवा करताना परत माऊलीने ते सांगितली की तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. सेवा करत असताना सुद्धा कशी करा, तनु मनु जीवे, कायेने, वाचेनं आणि मनानं संतांची आणि सद्गुरूंची सेवा केली पाहिजे. मग शरीरानं सेवा करणे म्हणजे काय, सद्गुरूंच्या जवळ जाणं, सद्गुरूंचं अंगण झाडणं, सद्गुरूंचे पाय दाबणं, ही झाली कशाची सेवा, शारीरिक सेवा झाली. वाचिक सेवा काय सांगितली, तर सद्गुरूंनी जर तुला जे नाम दिलेलं आहे, जो बीज मंत्र दिलेला आहे, त्या मंत्राचा सतत मुखानं उच्चार कर, म्हणजे ही सद्गुरूंची वाचेनं काय झाली, सेवा झाली. आणि मनानं काय सांगितलं, तर मनामध्ये सद्गुरूंची मूर्ती सतत ठेवून त्यांचं सतत स्मरण करत राहा, म्हणजेच काय झालं, ही मनानं सद्गुरूंची काय झाली, सेवा झाली. सेवा करणं म्हणजे कायेनं, वाचेनं आणि मनानं, ह्या तिन्ही प्रकारानं सेवा करता आली पाहिजे. म्हणून माऊलींच्या याच्यावरच्या ओव्या, पहिली ओवी सांगितली, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. सर्व भावानं काया वाचा मनेनं तू संतांची सेवा कर. एवढंच करू नको अर्जुना, अरे बाबा ते संत ज्ञानाचा कुरुटा आहेत, ते ज्ञानाचं घर आहे, ते ज्ञानाचा कुरुटा, ते तर सेवा हा धारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगोनी. त्यांच्या दालनामध्ये प्रवेश करायचा तर त्यांची सेवा कर आणि मग आतमध्ये प्रवेश कर. मग सेवा करताना परत सांगितलं की तनु मनु जीवे अशी सेवा कर, आणि सेवा करत असताना अगर्वता. अगर्वता म्हणजे कसं, कोणताही मनामध्ये गर्व न करता. सद्गुरूंना सेवेची गरज असते का हो, मग सद्गुरूंची गरज म्हणून सेवा न करता ही माझी गरज आहे म्हणून सद्गुरूंची सेवा केली पाहिजे. कारण सद्गुरू हे नेहमी ब्रह्मपदावर आरूढ असतात, म्हणून शास्त्र सांगतं ब्रह्मविद ब्रह्मेव भवती. सतत जे ब्रह्मावर आरूढ झालेले असतात त्यांनी कोणी सेवा केली काय आणि केली नाही काय, सतत सच्चित आनंद स्वरूप असतात. मात्र त्यांची सेवा करून आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आहे, हे लक्ष गाठायचं आहे. म्हणून अगर्वता सांगितलं की कोणत्याही प्रकारचा मनामध्ये गर्व. आमचं कसं होते माहितीये का, आम्ही जरा काहीतरी करतो, संतांची सेवा करतो आणि सगळं श्रेय आपण आपल्याकडे घ्यायला बघतो. मी आहे म्हणून. घरी करता का नाही, घरी मी आहे म्हणून चाललंय म्हणता का नाही, बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळतं बघा. म्हणजे ते गर्व आपल्याकडे घेणं, मीपणा घेणं, आणि हा मीपणा संतांची सेवा करत असताना असता कामाने अगर्वता दास्य करा म्हणून सांगितले. मी सेवा करतो, सेवा करायच्यानी मी केली म्हटलं, केलेलं सगळं वाया गेलं बघा. कोणतंही कार्य करा, पण ते कार्य करत असताना, संतांची सेवा करत असताना सद्गुरू माझ्याकडून करवून घेतात, सद्गुरूंच्या इच्छेने होत चालले किंवा भगवंताच्या इच्छेनेच सगळं होत आहे. मुळात आत्मा सबका मालिक म्हणण्यामध्ये काय आहे माहितीये का, वेदांतामध्ये दोन प्रकारच्या पद्धती सांगितल्या, एक वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती सांगितली. फलव्याप्ती जी असते ती वृत्ती बाहेर पडून ती विषयाकार होत असते, पण आत्म्याला जाणून घेण्याकरता या वृत्तीला कुठेही बाहेर जावं लागत नाही. ती वृत्ती आतमध्येच आत्माकार करावी लागते, तेव्हा तो आत्मा आपल्याला आपण तो जाणू शकतो. मागाचा प्रश्न विसरू नका, मोह. आता बसलेल्या सगळ्यांनाच मी प्रश्न विचारणार. भगवद्गीता जेव्हा सांगितली, आता हा ज्ञान यज्ञ चालू आहे, पण भगवद्गीता जेव्हा सांगितली त्यावेळेला ऐकणारे किती जण होते हो? एकदम बरोबर. प्रत्यक्ष जरी एकटा असला तरी 3 जण होती बरं का. अर्जुन कुरुक्षेत्रावर होता, संजय आणि धृतराष्ट्र, असे 3 होते. पण भगवद्गीता सांगितल्यानंतर तिघांच्यावर सारखा परिणाम झालेला दिसतो का? अर्जुनातला मोह घालवण्याकरिता भगवंतांनी हा ज्ञानयज्ञ सांगण्याला सुरुवात केली, आणि ज्ञानयज्ञ सांगत असताना भगवंत म्हणतात की तद्विधी प्रणिपातेन, अर्जुना संतांच्याकडे तुला जायचंय.
अगदी जसा जसा तिघांच्यावर परिणाम झालेला दिसत नाही, आमचंही तसंच आहे. किती जरी प्रवचन ऐकली, किती जरी पारायण केली, तर प्रत्येकावर सारखा परिणाम होत नाही. भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुनावर काय परिणाम झाला, धृतराष्ट्रावर काय परिणाम झाला आणि संजयवर काय परिणाम झाला, तिघांचे परिणाम वेगवेगळे आहेत. भगवद्गीता जेव्हा अर्जुनाने ऐकली त्यावेळेला अर्जुन म्हणतोय, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत. भगवंता, तू जो ज्ञान यज्ञ सांगितला ना, आणि तू सांगितल्याप्रमाणे मी जर संतांची सेवा केली ना, तर अर्जुना भगवंता माझ्यातला मोह नष्टो मोहा. आता भगवंता तू जसं सांगशील तसंच मी करीन, करिष्ये वचनम तव. हा अर्जुनावर झालेला परिणाम दिसतो. मग अर्जुनावर जो तो परिणाम झाला होता, तर संजयावर पण तसाच व्हायला पाहिजे होता ना, आणि धृतराष्ट्रावर पण तसाच व्हायला पाहिजे होता. पण तिघांच्यावर परिणाम सारखा नाहीये. अर्जुनाचा मोह गेला, पण धृतराष्ट्राचा मोह मात्र गेला नाही. धृतराष्ट्रासाठी एक माऊलीने ओवी गाठले, अहो ऐकीजत असे की अवधारा, तव इया बोला निवांत म्हातारा, जैसा म्हैसा नुटिका पुरा उगाची असे. माऊली म्हणतात त्या धृतराष्ट्रावर काडीचाही परिणाम झाला नाही. जसा चिखलामध्ये एखादा रेडा जावा, म्हैसा म्हणजे रेडा, निर्बुद्ध प्राणी, तो चिखलामध्ये बसल्यानंतर चिखलातच एन्जॉय करावा, तसा हा धृतराष्ट्र मी आणि माझ्याच्या चिखलामध्ये गुंतला होता. आणि धृतराष्ट्राचं नाही, आमचंही असंच झालंय. आम्ही सुद्धा मी आणि माझ्याच्या चिखलामध्ये गुंतल्यामुळं जरी भगवंतानी ज्ञान यज्ञ जरी सांगितला, तरी देखील आमच्यावर सुद्धा काडीचाही परिणाम होत नाही. कारण आमच्यातला मी आणि माझं रूपी चिखल किंवा त्या चिखलातून आम्ही बाहेरच पडायला बघत नाहीये. मन मी आणि माझ्याच्या जर चिखलातून आपण बाहेर पडलो नाही, तर आपल्यावर देखील कोणताही परिणाम होणार नाही. हा धृतराष्ट्रावर झालेला परिणाम म्हणजे त्याच्यावर परिणाम नाही, त्याच्यावर परिणामच झाला नाही. मग आम्हाला सुद्धा भगवद्गीता किंवा भगवंतांनी सांगितलेला उपदेश का आजपर्यंत पोचत नाही? कारण आमचंही चालू आहे मी आणि माझं. एकदा याला अहम चिकटले की मम चिकटायला वेळ लागत नाही. आणि अहम आणि मम जर याला चिकटलं तर मग पुन्हा जन्म घ्यावाच लागतो. तैसी अहम ममतेची अलवड सवडी, मातेन पवतीची बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुतडी ढवळती ठेली. अहम म्हणजे मी, मम म्हणजे माझं. मी घरात जर तुम्ही करत असाल तर माझं 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 आपोआपच येतं. म्हणून पहिला यातलं काय गेलं पाहिजे, मी गेलं पाहिजे. परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना कशा करता करतोय, तर मी आणि माझं जाण्याकरिता करतोय. आमचं उलट होतंय. भक्ती करतो आपण, पण मी आणि माझं मात्र जात नाही. मग मी आणि माझं न गेल्यामुळं जसं धृतराष्ट्रावर कोणताही परिणाम झालेला नाही, तसा आमच्यावर देखील कोणताही परिणाम होणार नाही जोपर्यंत आपल्यातलं मी आणि माझं जात नाही. आता संजयवर काय परिणाम झाला हो? संजय म्हणतो तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपम अद्भुतम हरे. संजय भगवंताचं विश्वरूप आठवून आठवून अंगावर त्याच्या रोमांच येऊ लागले. मोठमोठ्यानं हसू लागला, उड्या मारू लागला. हा संजयावर झालेला सुंदर परिणाम आहे. आणि भगवद्गीता किंवा एखादा सत्संग जर ऐकला आणि आपल्याही अंगावर जर रोमांच येत नसतील किंवा आपल्याला जर आनंद होत नसेल, तर ऐकून काय आपल्यावर परिणाम होतो? मग आम्ही गमतीने म्हणतो की सगळं आम्ही ऐकतो आणि ऐकल्यानंतर इथंच झटकून जातो. तुमचं तुम्ही तिकडं आणि आमचं आम्ही इकडे. मग काडीचाही जर परिणाम होत नसेल, तर भगवंताने 18 अध्याय जे सांगितले अर्जुनाकरता आणि 18व्या अध्याय जर अर्जुनावर परिणाम झाला असेल, तर हा श्लोक ऐकल्यानंतर आपल्याला सुद्धा त्या ज्ञानाची काय झाली पाहिजे, मला ते ज्ञान प्राप्त व्हावं याच्याकरता तळमळ लागली पाहिजे. आम्हाला तळमळ का लागत नाही माहिती आहे का? कारण आपल्यावर अनादी कालापासून अविद्येचं आपल्यात आवरण आहे. हे अविद्येचं आवरण म्हणजे अज्ञानाचं आवरण जे आहे ते जोपर्यंत आपल्यातलं जात नाही, तोपर्यंत आपल्याला भगवंतांनी सांगितलेलं ते ज्ञान
आतपर्यंत पोचणार नाही. भगवंत म्हणतात कुठेही तुला जायची गरज नाही. कुठे आहे मी? आतमध्येच आहे. हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. मग आतमध्येच सगळे संत जर सांगत असतील तो आतमध्येच कोंडलेला आहे. कोंड कोंडून धरीन जीव, देह भावे पूजिन. आतमध्येच कोंडलेला असताना आपण त्याला बाहेर शोधू लागलेलो आहोत. पण बाहेर शोधताना सुद्धा संतांनी सांगितलं बाहेर कसं शोधायचं, तर सर्व खलविदम ब्रह्म. सर्वांच्या मध्येच सर्वांगटी राम देहा देही एक. सर्वांच्या घटामध्ये तो आहे, पण त्याला तू ओळख. संतांच्याकडे जायचं आणि संतांच्याकडे गेल्यानंतर संत जे सांगतील ते ज्ञान, ते आत्मज्ञान, ते तत्वज्ञान. त्या तत्वज्ञानाची प्राप्ती मला कशी करून घेता येईल याची जर आपल्यामध्ये धडपड असेल तर मग सत्संगाचा आपल्यावर काहीतरी परिणाम झाला म्हणता येईल. आणि सगळं ऐकून जर माझ्या संसारात असं आहे आणि माझ्या संसारात तसं आहे असं जर आपण रडगाणं गात राहिलो तर आपण सगळा सत्संग करून देखील आपण परत शून्याच्या ठिकाणी पोचू. मग आतमध्ये असलेला आत्माराम तो सगळीकडे जर व्यापून असेल, मग सगळीकडचा आपल्याला दिसला पाहिजे का नको? का दिसत नाही? अज्ञान. आम्ही काय करतो? उपाधी रूपानं बघतो. ह्या अडसुळताई, हे आमचे महाराज, हे महाराज, म्हणजे शरीरानं देहानं आपण फक्त ओळखतो ही स्त्री हे पुरुष. लौकिकापुरतं भेद असला पाहिजे, पण परमार्थामध्ये अभेद सांगितला ना. आणि अशी जर अभेद स्थिती जोपर्यंत आपल्यात येत नाही. अहो अर्जुनाला मोह झाला. परवाच एक शिवगडच्या ग्रुपवर एक सुंदर ज्ञानेश्वरीवर चिंतन आलं होतं. त्यात अर्जुनाचा मोह आणि धृतराष्ट्राचा मोह सांगितला होता. बरं, अर्जुनाला 2 असताना सुद्धा 1 दिसत होते आणि धृतराष्ट्राला 1 असताना 2 दिसत होते. लक्षात आलं का बघा तुमच्या? अर्जुनाला 2 असताना 1 दिसत होतं आणि धृतराष्ट्राला 1 असताना 2 दिसत होते. ऐका, अर्जुनाला 2 असताना 1 का दिसत होतं? कारण अर्जुन समोर जे उभे होते त्यांना माझं म्हणत होता. जे शत्रू होते त्यांना सुद्धा तो माझं म्हणत होता आणि पांडवांना सुद्धा माझं म्हणत होता. 2 पक्ष असून सुद्धा त्याला 1च दिसत होता. हा अर्जुनामध्ये असलेला मोह होता. पण धृतराष्ट्राला 1 असताना 2 दिसत होतं ना, तो मोठा घातक मोह आहे. बरं, पांडव आणि धृतराष्ट्र हे त्याचेच पुत्र होते ना. पुत्र म्हटलं तर तुम्ही कसं जरा पुतणे आणि पुत्र म्हणजे त्याचेच होते ना. पण त्याचे असताना सुद्धा त्याच्यामध्ये काय मोह झाला? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवहा मामकास पांडवाशैव. माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं? 2 आलं ना. माझा आणि पांडुपुत्र म्हणण्यामध्ये 2 आलं. मात्र अर्जुनाचं तसं नव्हतं. अर्जुन म्हणत होता हे दिसणारे कुणाचे, सगळे जे आहेत ते कुणाचे आहेत? माझे आहेत. म्हणजे 2 असताना सुद्धा जो 1 बघत होता म्हणून त्याचा मोह गेला. आणि ह्याला 1 असताना 2 दिसले ना म्हणून त्याचा मोह गेला नाही. तसं या सर्वेकडे भरलेला वासुदेव हा जर आपल्याला 1 असताना जर 2 दिसत असतील तर आपल्याला सुद्धा आपल्यातला सुद्धा मोह या जन्मात तरी जाणं शक्य नाही. म्हणजे कुठलंही तुम्ही तत्वज्ञान घ्या, कुठलाही संप्रदाय घ्या, कोणताही ग्रंथ घ्या, त्या ग्रंथामध्ये हेच सांगितलेलं आहे की ज्ञानाची प्राप्ती का करून घ्यायची? कारण सगळीकडे त्या व्यापक असलेल्या ब्रह्माला जाणण्याकरिता. मग हे व्यापक असणारं ब्रह्म ओळखायचं कसं? तर महिला मंडळ ऐका, माऊलींनी सुंदर ओव्या आपल्या महिलांसाठी सुद्धा घातले. त्याच्यामध्ये माऊलींची एक सुंदर ओवी आहे. जर ज्ञानेश्वरी वाचत असाल तर माहित असेल. का बीज भूस एकवट उपनिता राहे घनवट उडे ते फलकट जाणू आले. माऊली म्हणतात बायकांनी जर सुपामध्ये जर पाकडण्याकरता धान्य घेतलं आणि ते धान्य जर पाकडू लागल्या, त्या धान्यातलं काय बाहेर पडतं? सुपाच्या कोंडा बाहेर पडतो आणि आतमध्ये जसं धान्य राहतं ना, अगदी त्याच न्यायानं हे शरीर म्हणजे फलकट आहे हे जाणार आहे आणि घनवट म्हणजे चैतन्य ते तेवढं शिल्लक राहणार आहे आणि जे शिल्लक राहणार आहे तेच मी आहे म्हणजे ते ज्ञान पैगा बरवे.
आम्हाला वाटतं ते ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान? लाडू जिलेबी करायचं ज्ञान का? नाही नाही, ते ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान? तेच मी आहे हे ज्ञान. आम्ही शरीराला मी आपलं माझं म्हणू लागलो. शरीराला आपण काय म्हणतो? माझं. कधीतरी डोकं दुखल्यानंतर तुम्ही असं काय म्हणता? डोकं दुखतं म्हणता का मी दुखतो म्हणता? हे माझे गुरुवर्यांचे प्रश्न आहेत बरं. शरीर जर तुम्ही माझं म्हणत असाल तर मला सांगा, डोकं दुखत असताना मी दुखतो म्हणता का डोकं दुखतं म्हणता? मग डोकं आणि मी हे दोन आहे का नाही हो? जे माझं असतं ते कधीच मी नसतं. ऐका, जे माझं असतं ते कधीच मी नसतं. उदाहरणार्थ, या ठिकाणी असलेला हा माईक माझा आहे, पण मी माईक आहे का? हा बांधलेला आश्रम तात्पुरता बरं का महाराज, माझा आहे, पण मी आहे का? आहे का मी? त्या ठिकाणी ठेवलेलं हे फुलपात्र आणि तांब्या हा माझा आहे, पण मी ते आहे का? अगदी त्याच न्यायाने हे शरीर माझं आहे, पण मी शरीर हा निर्णय झाला की मग ते ज्ञान पैगा बरवे. ते ज्ञान म्हणजे काय? लक्षात येतंय का? ते ज्ञान मगासपासून आपण ऐकायला लागलोय. आणि हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठीच या श्लोकामध्ये 3 पद्धती सांगितल्या: प्रणिपात, नमस्कार, आत्म्यासंबंधी प्रश्न आणि सद्गुरूंची सेवा. या तिन्हींच्या साधनांच्या माध्यमातून त्या ज्ञानाची प्राप्ती आपल्याला करून घेता येते. पण आपण जर या देहाला माझं म्हणून जर चिटकून राहिलो असेल तर आपल्याला ते वेगळं आणि मी वेगळं याची कधी होत नाही. पाय जर दुखत असेल तर मी दुखतोय कधी म्हणत नाही आपण. काय म्हणता तुम्ही? तुमच्याकडे पद्धत आहे का तशी? मी दुखतोय नाही. काय म्हणता ताई? माझा म्हणजे माझा पाय आणि मी हे दोन आहे का नाही? असा निर्णय करता आला पाहिजे अध्यात्मामध्ये. आणि असं निर्णय करता करता शरीर हे जे आहे की मी नाही एकदा निर्णय झाला म्हणजे आतमधलं घनवट तत्व मी आहे असं एकदा मला ज्ञान झालं की मग ते ज्ञान पैगाबर. जाता जाता आणि 2 प्रश्न तुम्हाला विचारते. शरीर मिळालंय काय आणलंय हो? शरीर मिळाले. आणायचं असतं तर अहो साधे आम्ही 10 रुपयाची मेथीची भाजी घेताना अखंड त्या बाईचा ढीग हलवतो आणि मग भाजी घेतोय. मग हा जर देह आणायचा असता तर कसा सुंदर आणला असता ना. म्हणजे देह मिळालेला आहे, आणलेला. निर्णय करायचा. बरं, निर्णय का करायचा? तो देह मी नाही याच्याकरता निर्णय करायचा. एकदा हा निर्णय झाला की मग आत्मज्ञान मी ब्रह्म आहे इथपर्यंत मजल मारता येते असे माझे गुरुवर्य म्हणतात. मग हा देह जर मला मिळालाय तर देणारा कोणीतरी आहे का नाही? बरं, दुसरा निर्णय पक्का झाला. आता देणारा जर कोणीतरी असेल तर मग नेणारा कोणतरी आहे का नाही? जरा अवघड जाते ना. किती जरी म्हटलं तरी एक ना एक दिवस हे सोडावंच लागतं. जे सुटतं ना फलकट हा संसार येते सार भगवंत. हे फलकट आहे, हे जाणार आहे, पण आतमधलं तत्व जे आहे ते शिल्लक राहणार आहे. म्हणून इथं या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगतायत, अरे अर्जुना, आणि याच ज्ञानाची तुला प्राप्ती करून घ्यायचे, ते तू कसा आहेस? मग इतकं सुंदर जर मिळालेलं असेल आणि त्याचा उपयोग जर मोक्षाकरता जर आपण नाही केला, सद्गुरूंच्या सेवेकरता नाही केला, तर हा जन्म आपला फुकट गेला म्हणायला हरकत नाही. देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा. जसं पिकाचं रक्षण करण्याकरिता शेतामध्ये बुजगावनं उभं केलेलं असतं. तुकोबारायाने दिलेला दृष्टांत आहे हा. तुकोबाराय म्हणतात, शेताचं रक्षण करण्याकरिता बुजगावनं उभं करावं, पण चोराला मात्र ते बुजगावनं जसं खरं वाटावं ना, तो भ्रम जसा व्हावा ना, तसा हा देह माझा म्हणणं हा देखील एक ओंगळ भ्रमच आहे. मग देह जिथं खरा नाही तिथं देहासंबंधी पसारा कसा खरा असेल हो? तरी सुद्धा माझं म्हणता का नाही? बोला की. घर माझं, गाडी माझी म्हणता ना. म्हटलं पाहिजे का नको? बरं, म्हणायचं नसेल तर माझ्या नावावर करा, मग जमेल का? लौकिकातलं जे आहे ते माझं म्हणावं लागेल, पण त्या माझ्यावरची आसक्ती ज्याला सोडायला जमली ना त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती नक्कीच होईल.
पण आमचा चिखल कुठला, मी आणि माझं विसरायचं नाही बरं. धृतराष्ट्र सुद्धा चिखलातच गुंतलाय. कुठल्या? मी आणि माझ्याच्या. आम्ही सुद्धा त्याच चिखलात आहे. त्याच्यातून जर बाहेर पडता आलं तर ते ज्ञान, बरोबर ज्ञान, त्याची प्राप्ती या जन्मात होणं शक्य आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात काय, बुजगावनं जसा एक भ्रम आहे ना, तसा हा देह आणि देहासंबंधी दिसणारा पसारा हा सुद्धा एक शुद्ध प्रकारचा भ्रमच आहे. पण आम्हाला भ्रम वाटत नाही, आम्हाला सगळं खरंच वाटतं. दुसऱ्याला ज्या वेळेला स्मशानात आपण पोचवून येतो त्यावेळेला मी जाणार आहे याची जाणीव राहते का आपल्याला? आम्हाला वाटतं तो गेला ते जाऊ दे, आमचा काय संबंध. पण त्याला त्या ठिकाणी चितेला देऊन आल्यानंतर अग्नी, एक दिवस या देहाला सुद्धा दुसरे अग्नी देणार आहेत, हे का विसरतो आपण? आणि हा जो सांगितलेला प्रश्न आहे ना, हा जो सतत लक्षात ठेवेल ना, मला जायचंय म्हणजे हे देह टाकायचं आहे, त्याची प्राप्ती कधी? हा देह असेपर्यंत. म्हणून गुरुवर्य म्हणतात, ह्या देहाला नटवायचं, सजवायचं, पण त्यात रमायचं नाही आणि त्यात रंगायचं सुद्धा नाही. कुठली तरी व्याधी झाली, रोग झाला, औषध उपचार करायचा, याला सांभाळायचं आहे. का सांभाळायचं? तुझी प्राप्ती व्हायची आहे भगवंता. आणि तो जरी न्यायला आला तर त्याला सांगायचं, मला तुझी प्राप्ती झाल्याशिवाय हा देह मी टाकणार नाही. कारण या जन्माचा सार्थक कशामध्ये आहे, तर तो मोक्ष प्राप्त करून घेण्यामध्येच या देहाचं जर सार्थक असेल. कारण देहाचे संबंधे आणि सच्चिदानंद पदवी घेणे, तो जर सच्चिद आनंद रूप असेल ते तत्व, आणि मीही त्याचा जर अंश असेल, तर मीही सच्चिद आनंद रूप कसा आहे हे आपल्याला या जन्मातच ज्ञान करून घ्यायचं आहे. म्हणून माऊलींनी म्हटलं, ते असणारं व्यापक ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे. जर तुम्हाला ते ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा असेल तर त्याला अट गाठली, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. काय अट गाठली? या संतांना काय कर, भजा. आणि हेच माऊली भगवंताने अर्जुनाला या श्लोकामध्ये सांगितले, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शिनः. अरे अर्जुना, त्या तत्वाचं दर्शन या महात्म्यांनी घेतलेलं असतं ना, म्हणून तू त्यांना शरण जा. आता गोरंब्याचे सुनील महाराज आहेत, त्यांनी या ठिकाणी सांगितलं, ताई तुम्ही या ठिकाणी सेवेला या. ज्यांचं गाव आहे ते जर आमच्या गाडीत असले तर आम्हाला त्या गावापर्यंत जायला काय अडचण येईल का हो महाराज? समजा इथून मला दिल्लीला जायचं आहे, पण दिल्ली बघितलेला माणूस जर माझ्यासोबत असेल तर मला तिथपर्यंत जाणं जसं सोपं होईल ना, तसंच त्या तत्वाचं दर्शन जर या महापुरुषांनी घेतलेलं असेल, म्हणून या महापुरुषांना शरण जाणं आणि मग त्या तत्वाचं दर्शन व्हायला काहीही विलंब लागणार नाही. म्हणून भगवंत सांगतायत, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीनच तत्वदर्शिनः. अरे बाबा, त्या तत्वाचं दर्शन त्या तत्वदर्शी संतांनी घेतलेलं आहे, त्या सद्गुरूंनी घेतलेलं आहे. म्हणून तू त्या संतांना काया वाचा मनानं शरण जा. मग काय होईल? मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये. शेवटी माऊली म्हणतात की मग ते सद्गुरू तुझ्या मनामध्ये काय आहे ना, सेवा केल्यानंतर मग ते सद्गुरू ओळखतात त्या शिष्याला काय हवं आहे, आणि न सांगता करी अंतरीचे गुज. त्याला काही सांगावं लागत नाही, सद्गुरूंना काही सांगावं लागत नाही. फक्त त्यांची प्रामाणिकपणे अगर्वता, गर्व न धरता सेवा करा आणि समोर जाऊन बसा. गुरु बरोबर ओळखतात माझ्या शिष्याला काय पाहिजे. म्हणून म्हटलं का या ठिकाणी, जे अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा आहे. अरे बाबांनो, तुमच्या मनामध्ये जे आहे ना, तुम्हाला त्या ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची, हे जर तुमच्या मनामध्ये असेल तर सद्गुरू ओळखतात आणि त्या ज्ञानापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी स्वतः आपल्याकडे घेतात. म्हणून या ठिकाणी परत एकदा सांगते, भगवंत म्हणतात की बाबांनो, आपल्याला ते ज्ञान म्हणजे कुठलं ज्ञान हो, ते भगवंत मीच आहे, आत्मा म्हणजे मीच, ब्रह्म म्हणजे मीच, हे कसं आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल आणि तिथपर्यंत जर मजल गाठायची असेल तर एकच करा, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीनच तत्वदर्शिनः. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी घेयावे तुमते विनवितू. असे झालेली ही प्रवचन रूपी सेवा आपल्या या मठाचे मठाधिपती महाराजांच्या चरणी अर्पण करते. तसेच माजी गुरुवर्य डॉक्टर देशमुख काका राहणार मुरगुड यांच्या चरणी देखील झालेली सेवा अर्पण करते. माझ्या सेवेला पूर्णविराम देते. पुंडलिक वरदारी